सोलापूरच्या कुमटा नाका परिसरातील पंचशील नगरमध्ये मागासवर्गीय संस्थेच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे। आरके टेलर दुकानालगतच्या जागेवर खासगी कपड्यांचे शोरूम उभारण्यासाठी बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ही जागा कथित बनावट दस्तऐवजांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे। जागेबाबत जाब विचारणाऱ्या नागरिकांना दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्धार नागरिकांनी केला होता। जागेची चौकशी करून कथित बेकायदेशीर ताब्याचा प्रयत्न थांबवावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाहीये। संबंधित व्यक्ती, संस्था आणि प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतर सत्य स्पष्ट होणार आहे। जय भीम। माझे नाव विजयश्री राजू गायकवाड, तक्षशिल नगर कुमटा नाका इथे मी राहणारी आहे आणि ह्या जागेवर आम्ही आता आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहे सगळ्या महिला। आणि ह्या सगळ्या महिला काही खूप श्रीमंत नाहीत, गोरगरीब आहेत, विड्या करून अशा सगळ्या महिला आहेत। आणि ह्या जागेवर आज बसण्याची ही वेळ का आली? राजू कुचेकर हा सरांनी ह्या जागेवर आंदोलन अतिक्रमण केलेलं आहे। आणि ही जी जागा होती आमच्या पूर्वजांनी आमच्या समाजाच्या लोकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जागा दिलेली होती। बुजुर्ग लोकांसाठी ही जागा होती। बाजूच्या सगळ्या तिन्ही लोकांनी अतिक्रमण करून ही जागा काही घेतलेली नाहीये। ह्या माणसाने राजू कुचेकर, त्यांचं आरके टेलर आहे इथे, खूप मोठे आहेत ते, पण त्यांनी स्वतःहून इथं अतिक्रमण केलेलं आहे। आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी आंदोलन करूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, म्हणूनच आम्ही हा दिवस निवडलेला आहे आणि आज आंदोलनाला सगळ्या महिलाच बसलोय। आणि ही जागा आमच्या समाजासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उद्धारासाठी ही जागा आम्ही आंदोलन करत आहोत। आणि जोपर्यंत ही जागा आम्हाला भेटणार नाही त्यासाठी आम्ही आयुक्तांच्या घरासमोर पण आंदोलन करायला महिला पाठीपुढे